आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे भगरीचे धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत। जाळीदार, चविष्ट, अगदी झटपट तयार होतात, तोंडालाही छान चव येते अशा पद्धतीने। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भगरीचे धिरडे भिजू घालण्यासाठी मी इथे 1 वाटी भगर पाण्यामध्ये 1 तास आधी भिजू घातलेली होती। तुम्ही 2 तास भिजू घातली तरीही चालते। छान भिजलेली आहे। आपल्याला त्याच्यावरचं संपूर्ण मी इथे पाणी काढून घेतलं। तुम्हाला साहित्य दाखवते। 1 छोटी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। 1च वाटी आपण भिजवलेला साबुदाणा घेतला। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 बटाटा चिरून घेतलेला आहे आणि आपण ही भगर भिजू घातलेली। आता सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला भगर टाकून घ्यायची। संपूर्ण मी इथे भगर मधलं पाणी काढून घेतलं। अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही। आवश्यक असेल तर आपण वरतून पाणी टाकणार आहोत। साबुदाणा टाकून घेतला, इथे चिरलेला बटाटा टाकला, कच्चे शेंगदाणे टाकून घेतले, याला भाजून टाकायची अजिबात गरज नाही। हिरव्या मिरच्या टाकल्या, झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं पाणी टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं। ह्या पद्धतीने छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। छान वाटलेलं आहे। एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पाणी टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। ह्याच असंच बॅटर हवं आहे आपल्याला, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। ह्या पद्धतीचं आपण इथे भगरीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे धिरड्यांसाठी। छान असं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। आता मी गॅसवर इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आपल्याला भगरीचे छान असे धिरडे करून घ्यायचे। सुरुवातीला मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि 2 चमचे आपल्याला इथे भगरीचं पीठ टाकून घ्यायचं आणि छान असं अलगद असं पसरून घ्यायचं आहे। हे आपण थोडेसे मध्यमच करणार आहोत, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। ह्या पद्धतीचे आपल्याला भगरीचे धिरडे करून घ्यायचे। छान मी इथे खालची बाजू भाजून घ्यायची आपल्याला, त्यानंतरच उलथायचं आहे। छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे खमंग असे कुरकुरीत धिरडे तयार होतात। आपल्याला आता धिरडं उलथून घ्यायचे। बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे। आपल्याला हे 1-2 मिनिट छान शेकून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटानंतर खालीवर करत आपल्याला हे धिरडं छान भाजून घ्यायचं आहे। आता आपलं धिरडं छान इथे भाजून झालेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण हे धिरडं काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला सर्व धिरडे असेच तयार करून घ्यायचे आहे। अगदी झटपट होतात, जास्त सामान नाही आणि झटपट तयार होतात। आता दुसरी बॅच आपण अजिबात मी ते तेल टाकले नाही, सुरुवातीला तेल टाकलं होतं, त्यामध्येच आपल्याला हे धिरड्याचं पीठ बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे। जाड मध्यम साईजचं, अजिबात पातळ करायचं नाही, जास्त जाडही ठेवायचं नाही, मध्यम असे आपल्याला हे करून घ्यायचे, म्हणजे छान होतात। आणि अगदी थोडं थोडं करत तूप किंवा तेल याच्यामध्ये सोडायचं आहे। एक तर 1 मिनिटामध्ये लगेच शेकल्या जातात। आता छान आपलं धिरडं शेकलेलं आहे। खालची बाजूही आपल्याला भाजून घ्यायची, दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या छान दह्यासोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीसोबतही खाऊ शकता। मी इथे दही घेतलेलं आहे, कारण हे तिखट मी इथे धिरडे तयार केलेले आहे। या पद्धतीने छान असे खुसखुशीत, कुरकुरीत आणि मुलायम असे आपले हे धिरडे तयार होतात। तर तुम्ही ह्या एकादशीला नक्की तयार करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।